खासदार सुनील तटकरे राजकीय स्पेस तयार करत आहेत का असं मंत्री भरत गोगावले यांना विचारलं असता त्यांनी तटकरे यांनी अशी काही स्पेस मिळणार नाही असं म्हणत त्यांना डिवचलं आहे. मंत्री गोगावले यांनी आज श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शन घेतले. आमदार रोहित पवारांनी व्यक्त केलेल्या शंकांबाबत मुख्यमंत्र्यांनी चौकशी करण्याचं मान्य केलं आहे. माळशिरसमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीसोबत युती करून आम्ही लढलो, त्यात शिवसेनेचे काही लोक विजयी झाले. त्यामुळे खासदार मोहिते पाटील आणि आमदार जानकर यांनी भेट घेतली. जे पक्षात येतील त्यांच्यासाठी आमच्या पक्षाचे दरवाजे खुले आहेत असे म्हणत इतर पक्षातील नाराजांना आमंत्रण दिले. राजकारणात दिवसाला परिस्थिती बदलते आहे, त्यामुळे 2029मध्ये काय होईल हे सांगता येत नाही. तटकरे यांना काही राजकीय स्पेस मिळणार नाही, सुनील तटकरे यांना डिवचलं आहे. सातत्याने एकनाथ शिंदे साहेबांच्या संपर्कात दिसतात, आपल्या शिवसेनेच्या संपर्कात दिसतात. काय नक्की का अजून कोण नक्की किती जणांची वेटिंग लिस्ट आहे संपर्कात शिंदे साहेबांच्या? असं काय नाही, तर आमचे दरवाजे उघडे आहेत. शिंदे साहेबांनी सांगितले ज्याला आवडल पसंत पडेल तो येईल, आम्ही त्याचं स्वागत करू. परंतु सर्वस्वी हे शिंदे साहेब घेतील करतील ते आम्हाला मान्य आहे. 2029ची तयारी सुरू झाली कधी आता जिल्हा परिषद पंचायत मी त्यासाठी तर सगळे लढले आणि त्याच्यामध्ये बऱ्याचशा ठिकाणी दाखवून दिलं आणि त्याच्यामुळे आपापली तयारी प्रत्येकाने सुरू ठेवलेली आहे. तिन्ही पक्षांनी सगळे त्यावेळेला योग्य रीतीने लढतील. काय असेल 2029ला शिवसेने? आता 3 वर्ष 3.5 वर्ष अजून बाकी आहेत. आताच नाही काय सांगू शकत, कारण दिवसाला परिस्थिती बदलत चालली. सकाळचा संध्याकाळी दुपारी कुठे आणि दुपारचा संध्याकाळी कुठे आहे हे तुम्ही आम्ही आजचा कोण सांगू शकत नाही आहे. मोठा इन्कमिंग शिवसेनेत येत्या काळात राहील 100%. आम्ही काम करतोय आणि शिंदे साहेब ज्याप्रमाणे लोकांना सामोरं जाते त्या अनुषंगाने असं आम्हाला वाटतंय. सुनेत्रा पवारांचा ही उपमुख्यमंत्रीपदी शपथविधी झाला, त्याचा जो ठराव होता गटनेते म्हणून त्याची सभागृह नेते, त्यामध्ये अनेक आमदारांनी सुद्धा सह्या केल्या असंही रोहित पवार म्हणतात. खरं वाटतंय आमदार तुम्ही नाही, आम्ही नाही त्याच्यात काय बोलू शकत. वस्तुस्थिती त्या घरातल्या घरात त्यांना माहिती असेल, परंतु जे काय असेल ते 26 तारखेला कळेल, कारण 26 तारखेला त्यांचं डिक्लेरेशन आहे. आता शासन गंभीर आहे, फडणवीस गंभीर आहे तुम्ही म्हणताय सगळ्या गोष्टी. रोहित पवारांना या सगळ्या गोष्टी पुढे आणून नक्की काय त्यांना साध्य काय पॉलिटिकली साध्य काय करायचं? नाही, पवार कंपनीच्या ह्याच्यामध्ये आम्ही नाही एंट्री करू शकत, कारण त्यांचं तुम्हाला माहिती आहे वेगळं पण असतं, त्याच्यामुळे त्यात न बोललेल्या काही गोष्टी बऱ्या. तटकरे यामध्ये मोठं उपाचं राजकारणात राष्ट्रवादीचं सध्याच्या स्थितीत असं काय दिसत नाही, परंतु पॉलिटिकल स्पेस नाही तसं काय वाटत नाही. ती असली तरी ते होतील, मिळाली तरी तेवढं शक्य नाही. तेवढं शक्य वाटत नाही, कारण पवार कुटुंबीय हे वेगळं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे त्याच्यावरती काही भाष्य न करणं बरं आहे असं आम्हाला वाटतंय. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, पंढरपूर.